नमस्कार, आपण पाहता यशवंत नगरी न्यूज. आत्ताची सर्वात मोठी बातमी. दुपारचे 2 वाजलेले आहेत. कोयना धरणाचे दरवाजे 8 फुटांनी उचलण्याचा निर्णय हा घेतलेला आहे आणि 40,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग हा कोयना नदीपात्रात केला जातो. यामुळे कोयना आणि कृष्णा नदीच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ होती आहे. दुसरा मुद्दा, सध्या जो कोयना नदीवर पाटण येथील जे पूल आहेत ते पाण्याखाली गेलेले आहेत. जुना धक्का पूल पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे. याचबरोबर मुळगाव पूल पाण्याखाली गेलेल्याची माहिती कोयना धरण व्यवस्थापनाने दिलेली आहे. मी सध्या उभा आहे ते प्रीती संगमावर, कराडच्या प्रीती संगमावर उभा आहे. तुम्ही पाठीमाग पाणी पाहू शकता की कोयना धरणातून पाणी सोडल्यापासून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नदीच्या पाणी पातळीत वाढ होताना दिसते. मी आहे ते कृष्णा नदी आणि कोयना नदीच्या बरोबर प्रीती संगमावर. दुपारचे 2:10 झालेले आहेत आणि यावेळी पाणी हळूहळू आता वाढायला सुरुवात झालेलं आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की प्रीती संगम परिसरामध्ये असलेला पाण्याचा हा फ्लो म्हणजे समोर, माझ्या समोर जे तुम्ही दृश्य पाहताय ती कृष्णा आणि कोयनेचा झालेला प्रीती संगम. ही डावीकडून आलेली कोयना आणि उजव्या बाजूने आलेली ही कृष्णा, या ठिकाणी हा प्रीती संगम होतो आणि पाण्याचा जो प्रवाह आहे तो सध्या वाढत आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे जरी आता पावसाची प्रमाण कमी जरी इथं कराडमध्ये जरी असलं तरी कोयना धरण पाणलोट क्षेत्रात महाबळेश्वर परिसरात पाऊस जोरदार सुरू आहे. आणि ही जी तुम्ही ताजी दृश्य पाहताय ती आहेत कराडच्या प्रीती संगम परिसरातील जे आहे कृष्णामाई मंदिर. समोर दिसत आहे ते कृष्णामाई मंदिर. हळूहळू पाणी वाढण्याची शक्यता निर्माण झालेली आहे असं कराडचे तहसीलदार अमरदीप वाकडे यांनी सुद्धा या ठिकाणी सर्व कराड शहरवासियांना इशारा दिलेला आहे. याचबरोबर जी कृष्णा आणि कोयनाकाठची जी 278 गावं आहेत त्यांना देखील इशारा देण्यात आलेला आहे. सध्या कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे आणि आत्ता दुपारी 2 वाजल्यापासून 40,000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग हा सुरू करण्यात आलेला आहे. पावसाचा जोर जरी मंदावला असला तरी कोयना धरण पाणलोट क्षेत्र आणि महाबळेश्वर परिसरात सध्या मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळं सर्व नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे. आमच्या प्रेक्षकासाठी, दर्शकासाठी आणखी एकदा माहिती. आज 16 ऑगस्ट 2020 दुपारचे 2:10 झालेले आहेत. कोयना धरणातून 40,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग हा कोयना नदीपात्रात केला जातोय. यामुळं कृष्णा आणि कोयना नदीच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होताना दिसते आणि यामुळं पाटण तालुक्यातील मुळगाव पूल आणि जुना धक्का पूल हा पाण्याखाली गेल्याची माहिती व्यवस्थापनाने दिली आहे.